आपल्या इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्याला सर्व झाडांची माहिती होईल, कुठल्या क्लायमेटला कुठली झाडं आणि त्यांची उपयोग काय। अगर अगर हे झाड अगर अगर अगरू नक्षत्र वृक्षामध्ये कृष्णागुरू या नावाने ओळखलं जातं। आद्रा नक्षत्राचा हा मूळ वृक्ष आहे। आपण सकाळी उठल्यावर अगरबत्ती लावतो। अगरबत्ती हे नाव आलेलं आहे अगर अगर पासून। हे ते अगर एक्वेलेरिया ॲगॅलोचा हे आद्रा नक्षत्राचं वृक्ष आहे। तसं म्हटलं तर हे जगातलं अतिशय महागडं झाड आहे। आपण सध्या जी अगरबत्ती लावतोय ती अगरबत्ती म्हणजे फक्त वातावरण शुद्धतेसाठी म्हणून पूर्वीपासून धूप प्रज्वलन करायचे किंवा धूप जाळायचे। याला पुराणात नंतर तुमच्या संस्कृतीमध्ये आणि अध्यात्मामध्ये हे अतिशय महत्त्वाचं झाड। सगळी धुपाची जी झाडं आहेत ही अतिशय महत्त्वाची आहेत, कारण त्यावेळेस जो सुगंध निर्माण होतो तुमचं मन प्रसन्न होतं, म्हणजे तुमचा स्ट्रेस कमी होतो। तर हे अगर अगर जे झाड आहे हे झाड साधारण आपण हे म्हणू शकतो की हे जगातलं कदाचित सगळ्यात महागडं झाड असावं। ह्या झाडाला बुरशी लागल्यानंतर ह्याच्यामधनं जे ऑइल निघतं ते इतकं महाग आहे, इतकं प्रचंड महाग आहे की काही काही वेळेस त्याची किंमत 50 लाख रुपये किलोपर्यंत गेलेली आहे। अरब देशांमध्ये हे अत्तर म्हणून वापरलं जातं याचं। तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की अगर म्हणजे जर ह्या वृक्षाला बुरशी लागली नैसर्गिकरित्या किंवा कृत्रिमरित्या जर कधी बुरशी लावता आली तर ते झाड महत्त्वाचं आहे, अन्यथा त्या झाडाची किंमत पेपर इंडस्ट्रीसाठी, पल्प इंडस्ट्रीसाठी म्हणून जातो। हे झाड साधारण भारतातल्या सर्व म्हणजे महाराष्ट्रात तर चांगलं तर वाढू शकतं, पण कोकण एरियामध्ये किंवा सह्याद्रीमध्ये किंवा सातपुड्यामध्ये याची वाढ चांगली होती। याला दमट हवामान जे आहे, दमट हवामान असलं तर हे साधारण एक 15 वर्ष जर कधी जोपासलं तर याचा मोठा वृक्ष होतो। त्या वृक्षाच्या साधारण एक सेंटरच्या जवळपास एक 10 फुटावर एक छिद्र पाडलं जातं आणि त्याच्यामध्ये तो फंगस सोडला जातो। पण आजपर्यंत तो फंगस हा फार कमी लोकांना माहिती आहे, किंवा सगळे म्हणतात की आपण आज झाड लावून ठेवू, 15 वर्षामध्ये कुठेतरी याची हे होईल आणि फंगस तो सापडेल आपल्याला, आणि फंगस सापडला की मग आपण याच्यावर म्हणजे याचं म्हणजे पुढचं प्रोसेस करूया। ज्या ठिकाणी हे अशी फांदी फुटते आणि या ठिकाणी गाठ निर्माण होते, या ठिकाणी म्हणजे तुमचा सुगंध हा जास्त येतो। ज्यावेळेस याला बुरशी लागते त्यावेळेस हे झाड पडतं, त्याची डेन्सिटी इतकी वाढते, पाण्यात जर कधी पडलं ते झाड बुडू शकतं, म्हणजे बुडतंच। मग ते झाड काढून त्याचा तो क्रश करून त्यातनं ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं। तसंच अगर अगर नावाचं आणखीन एक दुसरं केमिकल येतं। ते केमिकल हे तुमच्या सीवीड पासून बनवतात, त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही, फक्त नाव सारखं आहे। तर हा जो धूप आहे हा अगरबत्ती अगर अगर म्हणून याचा वापर होतो। आता याच्या किमतीमुळे किंवा कुठल्याही कारणामुळे महाराष्ट्रात नाही पूर्ण देशात ह्याची इतकी प्रचंड लागवड झालेली आहे की कदाचित जर कधी भविष्यात याची बुरशी कुणाला मिळाली किंवा याला कुणी बुरशी जर कधी इंजेक्ट केली तर याची किंमत अक्षरशः हजार रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये किलोपर्यंत इतक्या प्रचंड प्रमाणावर याची लागवड झालेली आहे। आपण सध्या जी अगरबत्ती वापरली जाते
ते DOP नावाचं एक केमिकल असतं. त्या केमिकलमध्ये परफ्यूम टाकलं जातं. DOP हे सध्या प्लॅस्टिक इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं ते केमिकल आहे. त्याच्यामध्ये परफ्यूम टाकतात. त्याच्यानंतर परफ्यूम टाकलं की मग त्यामध्ये तुमच्या अगरबत्तीच्या काड्या तयार असतात. त्या ह्याच्यामध्ये कोळसा, त्यानंतर तुमचं शेण किंवा लाकडाचा भुसा आणि एक फिक्सिंग एजंट असतं. त्याने अगरबत्त्या हे करायच्यात, त्या डिप करायच्यात आणि त्या पुन्हा ठेवून द्यायच्यात. त्या ठेवल्यात की आता त्याच्यामध्ये जो परफ्यूम टाकला जातो, कधी मोगरा टाकला जातो, कधी चंदन टाकला जातो, कधी आणखीन कुठल्या तरी सुगंधित हे द्रव्य टाकलं जातं. पण तो परफ्यूम जो आहे हा सुद्धा केमिकल आहे. कारण त्याच्यामध्ये आता गुलाब जर कधी आपण गुलाबाची अगरबत्ती घेतली तर त्यामध्ये गुलाबाच्या अत्तराचं प्रमाण 1% असतं. 1%, 2%. बाकीचे सगळे केमिकल्स असतात की ज्याच्यामुळे त्याचा सुगंध थोडा मोठ्या प्रमाणावर किंवा थोडा जास्त वाढतो. त्यामुळे सध्या जे आपण अगरबत्ती किंवा धूप जे जाळतो आहे ते केमिकल जाळतो.